इतिहासाच्या पानांवर रक्ताने लिहिलेली एक गाथा आहे, जी ऐकताना आजही काळजाचा ठोका चुकतो. दिल्लीचा बादशहा औरंगजेब अफाट मुघल सैन्य घेऊन दख्खनमध्ये उतरला होता. त्याला वाटलं होतं शिवपुत्र संभाजीला हरवणं म्हणजे खेळ आहे, पण त्याला माहिती नव्हतं तो सामना करणार होता एका अशा वाघाशी जो मृत्यूला सुद्धा घाबरत नव्हता. तो होता स्वराज्याचा मृत्युंजय छावा, छत्रपती संभाजी महाराज. वय अवघं 2 वर्ष आणि आईसाहेब सईबाईंचं छत्र हरपलं. लहानसा शंभू, पण नियतीने त्याच्यासाठी वेगळंच युद्ध लिहिलं होतं. जिजाऊंच्या संस्कारात तलवारीच्या धारेवर वाढलेला हा छावा घोडेस्वारी, युद्धनीती, संस्कृत, राजकारण सगळं शिकत होता. आणि मग वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी आग्रा, मुघलांची कैद, जिथून परत येणं म्हणजे मृत्यूच्या दाढेतून सुटणं होतं. अफवा पसरली, संभाजीराजेंचा मृत्यू झाला. शत्रूंनी जल्लोष केला, पण खेळ संपला नव्हता, कारण हा छावा आता इतिहास घडवणार होता. वयाच्या 16व्या वर्षी पहिली लढाई आणि पहिलाच विजय. पुढची अनेक वर्ष फक्त रण, असंख्य युद्धांत मुघलांना धूळ चारणारा हा राजा रणांगणात सतत शत्रूंवर भारी पडत होता. बुरहाणपूर थरथरलं, मुघलांच्या छावण्या जळाल्या. रामशेजचा किल्ला, मुठभर मावळे आणि समोर प्रचंड मुघल फौज. वर्षानुवर्ष त्या किल्ल्याने मुघलांना झोप लागू दिली नाही. संभाजींच्या प्रतिकाराने औरंगजेब संतापाने पेटून उठला, कारण त्याला समजलं होतं स्वराज्य संपवणं इतकं सोपं नाही. पण सिंहाचा पराभव कधीच रणांगणात झाला नाही, तो झाला विश्वासघाताने. 1 फेब्रुवारी 1689, संगमेश्वर. राजे मोजक्या मावळ्यांसोबत होते आणि त्याच वेळी स्वकीयांच्याच गद्दारीने शत्रूने अचानक वेढा घातला. तलवारी भिडल्या, रक्त सांडलं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. त्या दिवशी स्वराज्यावर काळोख दाटून आला. बहादूरगड. राजेंची धिंड काढली गेली. विदूषकाचे कपडे घालून अपमान करण्याचा प्रयत्न झाला, पण सिंहाची मान झुकली नाही, नजर खाली गेली नाही. औरंगजेबाने अटी ठेवल्या, स्वराज्याचे किल्ले दे, खजिना दे आणि धर्म बदल. संपूर्ण दरबार शांत झाला, कारण सगळ्यांना वाटलं आता संभाजीराजे झुकतील. पण पुढच्या क्षणी दरबार हादरला. राजेंनी ठाम उत्तर दिलं, धर्म आणि स्वराज्यासाठी मृत्यू स्वीकारेल, पण कधीच झुकणार नाही. त्या एका उत्तराने औरंगजेबाच्या छातीत आग पेटली. आणि मग सुरू झाला इतिहासातील सर्वात क्रूर छळ. अनेक दिवस अमानुष यातना सुरू होत्या. डोळ्यांवर अत्याचार, जीभ कापली गेली, नखं उपटली गेली, चामडी सोलली गेली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो राजा, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. मुखातून फक्त एकच आवाज येत होता, ओम नमः शिवाय, जय भवानी. मृत्यू समोर उभा होता, पण मृत्यूच्याही डोळ्यात भीती होती, कारण हा छावा मरत नव्हता, तो इतिहास घडवत होता. त्याचं बलिदान महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात औरंगजेबाविरुद्ध वादळ निर्माण करणार होतं. 11 मार्च 1689 शंभूराजांच्या देहाचे तुकडे झाले, पण स्वराज्य अमर झालं. संभाजी महाराजांच्या बलिदानाने मराठ्यांच्या अंगात जणू वीज संचारली आणि पुढची 27 वर्ष संपूर्ण मराठा साम्राज्य औरंगजेबावर तुटून पडलं. शेवटी दख्खन जिंकायला आलेला बादशहा याच मातीत काढला गेला. हा प्रवास होता स्वराज्य रक्षकाचा, धर्मवीराचा, मृत्यूला हरवणाऱ्या छाव्याचा, छत्रपती संभाजी महाराजांचा.